मित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत द मॉडेल वर विल. द मॉडेल वर विल इज यूज्ड इन इंग्लिश टू एक्सप्रेस फ्युचर इंटेन्शन्स, विलिंगनेस, ऑफर्स अँड रिक्वेस्ट. भविष्यातील फ्युचर इंटेन्शन्स, विलिंगनेस, ऑफर्स अँड रिक्वेस्ट साठी विलचा उपयोग होत असतो. विल हे भविष्यकाळी वर्ब आहे. पाहूया त्याबाबतचे काय आहे की आय विल गो टू द स्टोअर लेटर. आय विल गो टू द स्टोअर लेटर. आय will go to the store later. मी नंतर स्टोअरला जाईन, दुकानला जाईन. आय विल गो टू द स्टोअर लेटर. हे फ्युचर मध्ये आहे, मी थोड्या वेळानं जाईन भविष्यामध्ये. त्यानंतर आय विल बी देअर फॉर यू. आय विल बी देअर, मी तुझ्यासाठी तिथे येईन. आय विल बी देअर. आय विल बी देअर फॉर यू. मी नंतर तुझ्याकरिता तिथे येईन. आय विल बी देअर, तिथे असेन. त्यानंतरच वाक्य पाहूया. ही विल बी. ही विल बी कॉल मी. ही विल बी कॉल मी, तो मला बोलवत असेल. किंवा ही विल कॉल मी, तो मला बोलावेल. ही विल कॉल मी, तो मला बोलावेल. ही विल कॉल मी. ही विल कॉल मी. अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये विलचा उपयोग होत असतो. यानंतर काही वाक्य आहेत जे की विलिंगनेस अँड ऑफर्स मध्ये आहेत. विल यू कम टू डिनर. विल यू कम टू डिनर, तुम्ही जेवायला येसाल का. विल यू कम टू डिनर, तुम्ही जेवणाकरता येसाल का. तू जेवणाकरता येशील का. विल यू कम टू डिनर. यानंतर विल यू राईट मी लेटर, तू मला पत्र लिहिशील का. विल यू राईट मी लेटर. विल यू राईट मी लेटर, तू मला पत्र लिहिशील का. यानंतर विल यू रीड द बुक टुमारो, तू उद्या पुस्तक वाचशील का. विल यू रीड द बुक टुमारो. विल यू रीड द बुक. विल यू रीड द बुक टुमारो, तू उद्या पुस्तक वाचशील का. अशा पद्धतीने विलचे वाक्य होत असतात. विल हे भविष्यकाळी रूप आहे. आय विल गो टू द स्टोअर लेटर. आय थिंक इट विल रेन टुमारो. I will be there for you. He will be 25 next year.